नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ मी व्हॉट्सअप ग्रुप जे आहेत आपले त्याच्याबद्दल बनवला आहे. कारण की बऱ्याच जणांचे खूप काही म्हणजे कंप्लेन येत आहेत किंवा काही खूप जणांच्या खूप काही अडचणी आहेत, त्याच्याबद्दल हा व्हिडिओ आहे. जेवढे काही लोक माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहेत किंवा जे काही लोक माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्याचे इंटरेस्टेड आहेत त्यांनी हा व्हिडिओ नक्की पाहावा. ऍक्च्युली मी व्हॉट्सअप ग्रुप जे बनवले आहेत ते जे काही नवीन शेळीपालन करणारे लोक आहेत, जे काही नवीन शेळीपालनामध्ये इच्छुक लोक आहेत, त्यांना काहीतरी फायदा व्हावा या हेतूने मी बनवला व्हॉट्सअप ग्रुप बनवतोय. म्हणजे जर समजा एखादे एक 256 लोकांचा व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि 256 लोक वेगवेगळ्या ठिकाणाहून जर त्या ग्रुपमध्ये जॉईन झाले तर त्यांना एकमेकांचे जे काही अनुभव आहेत किंवा एकमेकांना जे काही शेळीपालन चालू करणार म्हणजे जे काही लोक शेळीपालन चालू करू इच्छिणार आहेत आणि त्यांना जे डिस्कशन पाहिजे असतं, म्हणजे लोकांमध्ये जे आपसात चर्चा पाहिजे असते शेळीपालनाबद्दल, ती व्हावी म्हणून मी व्हॉट्सअप ग्रुप बनवतोय. याच्यामध्ये माझा स्वतःचा कसलाही फायदा नाहीये किंवा मला काही अशी काही गरज नाहीये. त्याच्यामुळं उगाच तुम्ही मला सारखं सारखं मेसेज करू नका किंवा तुम्ही ग्रुपमध्ये माझ्याबद्दल काही करू नका की याने असा मेसेज टाकलाय तुम्ही त्याला रिमूव्ह करायला. ते मला माझे टोटल व्हॉट्सअपचे 170 ग्रुप आहेत माझे स्वतःचे. मी 170 ग्रुपचा ऍडमिन आहे शेळीपालनाबद्दलच्या. टेलिग्रामवर माझे एक 5-6 ग्रुप आहेत. पण मला आता असा वेळ नाहीये की मी प्रत्येक ग्रुप रोज चेक करू. ज्या दिवशी मी ग्रुप चेक करतोय त्या दिवशी जर एखाद्या लोकांनी म्हणजे काही लोकांनी जर ग्रुपला म्हणजे शेळीपालनाला सोडून जर काही मेसेज टाकले असतील तर मी त्यांना रिमूव्ह पण करतो. पण हे मला शक्य नाही की ज्या दिवशी त्यांनी मेसेज टाकला त्याच दिवशी मी त्याला रिमूव्ह करू शकतो. कारण की माझे बरेच ग्रुप आहेत, बऱ्याच लोकांना माझ्याशी चर्चा करायची असते. मी माझे जेवढे काही व्हिडिओ बनवतोय मी त्या ग्रुपमध्ये शेअर करतोय. म्हणजे मला जी काही माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचायची, मी त्या ग्रुपमधून तुम्ही त्या ग्रुपमधून तो व्हिडिओ पाहून ती माहिती घेऊ शकता. म्हणून मी व्हॉट्सअप ग्रुप बनवलेले आहेत. जर कुणाला जर खूप जास्त अडचण असेल तर ते त्या ग्रुपमधून रिमूव्ह होऊ शकतात. मी कुणालाही सांगत नाही की माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाल्यानंतर शेळीपालन सोडून मेसेज करा. मी जेवढे लोक व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होत आहेत त्यांना सुरुवातीलाच सांगतोय, माझे जेवढे काही व्हिडिओ आहेत त्यामध्ये मी ज्यावेळेस सांगतोय त्यावेळेस असं सांगतोय की माझा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, कुणीही गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून किंवा एखादा काही सण असेल तर ते मेसेज त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये करायचे नाहीयेत. पण तरीही लोक जर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तसे मेसेज करत असतील त्याला मी जबाबदार नाहीये. ज्या लोकांना अक्कल नाहीये ते लोक हे काम करतायत आणि त्यांना मी परत वेळेवर ज्यावेळेस मी ते चेक करतोय त्यांना या व्हॉट्सअप ग्रुपमधून मी बाहेरही काढतोय. पण आता जर तुम्हाला माझ्याकडून अशी अपेक्षा असेल की एखाद्या माणसाने जर शेळीपालन सोडून जर लगेच काहीतरी वेगळा फालतू मेसेज केलेला असेल आणि मी त्याला रिमूव्ह केलं असेल आणि मी त्याला लगेच रिमूव्ह करावा तर हे शक्य नाहीये. आणि ज्यांना याबद्दल काही अडचण आहे त्यांनी ग्रुप सोडून जावं. मी आज क्लिअर सांगतोय की मला असं कधीच वाटत नाही की माझा व्हॉट्सअपचा ग्रुप फुल असावा किंवा माझ्या व्हॉट्सअपची ग्रुप खूप भरती व्हावी, असं मला काही हेतू नाहीये. ज्यांना अडचण आहे त्यांनी लगेच व्हॉट्सअप ग्रुप रिमूव्ह करू शकता. मला ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस मी व्हॉट्सअप ग्रुप ज्यावेळेस मी चेक करतोय त्यावेळेस मी लोकांना ज्या लोकांनी फालतू मेसेज टाकले त्यांना मी 100% बाहेर काढतोय. बऱ्याच वेळेस असं होतं की चुकून एखादा जो माणसाने काही मेसेज केला नाही तोही रिमूव्ह होतो. त्यांनाही राग यायची गरज नाहीये. त्यांनी मला सिंगल मेसेज करायचा आहे की मी काही मेसेज केलेला नाहीये. जर केलेला नसेल तर 100% तुम्हाला आम्ही परत ग्रुपमध्ये ऍड करतो. पण जर काही मेसेज केलेला असेल आणि एकदा जर तुम्ही ग्रुपमधून रिमूव्ह झाला तर नंतर परत मला तुम्ही कारण बिलकुल देऊ नका की माझ्याकडून चुकून सेंड झाला किंवा मी सगळ्या ग्रुपला पाठवत होतो त्यावेळेस या पण ग्रुपला शेअर झाला आणि सेंड झाला, असे कारण मी ऐकत नाही. त्याच्यामुळे एकदा जर ग्रुपमधून तुम्ही रिमूव्ह झाला असाल तर मी परत त्या ग्रुपमध्ये जॉईन करून घेत नाही. आणि एक महोदय होते की जे म्हणले की काहीतरी तुम्हाला काय तुमचं टार्गेट आहे का किंवा फक्त पैसे कमवायचा तुमचा हेतू आहे का. मी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी कुणाकडूनही पैसे घेत नाही किंवा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाल्यानंतर माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाल्यानंतरही मी कुणाकडून पैसे घेत नाही. त्याच्यामुळे पैसे कमवायचा उपयोग हेतू आहे का. आणि आणखी एक गोष्ट, मी काय समाजसेवा करायला शेळीपालनाबद्दल माहिती देत नाही. माझं कन्सल्टेशन सगळं पेड आहे आणि त्यावेळेस मी पैसे घेतो. मी समाजसेवा करण्यासाठी शेळीपालन करत नाही. माझा एक बिझनेस आहे आणि माझा जो बिझनेस आहे तो बिझनेसच्या हेतूनेच करतोय आणि तुम्हालाही तेच करायचंय. कारण की तुम्ही पण शेळ्या काय समाजानंतर फुकट विकणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला माझे पैसे काढण्याची तुम्हाला गरज नाही किंवा मला तुमचे पैसे काढण्याची गरज नाही. तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला काही व्हॉट्सअप ग्रुप मधून माहिती भेटत असेल तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. अन्यथा माझा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायची काहीही गरज नाहीये. आणि ज्या लोकांना शेळीपालनामध्ये इंटरेस्टेड त्याच लोकांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा हे मी परत सांगतोय.
काही नग असतात जे गरज नसतानाही त्याच्यात जॉईन होतात, त्याच्यासाठी मी काहीही करू शकत नाही. त्याच्यामुळं परत मला कुणी व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये असेच मेसेज केले, तसेच मेसेज झाले, याच्याबद्दल मेसेज करू नका. तुम्हाला जर ऍडजस्ट होत असेल तर ग्रुपमध्ये राहा किंवा ग्रुप सोडून जाऊ शकता तुम्ही. मी ज्यावेळेस व्हॉट्सअप ग्रुप चेक करतोय त्यावेळेस ज्या ज्या लोकांनी फालतू मेसेज केले त्यांना रिमूव्ह करतोय, पण माझ्याकडून रोज ग्रुप चेक होणं शक्य नाहीये. ही एक नम्र विनंती आहे, किंवा तुम्हाला याचा कसा अर्थ घ्यायचा तसं तुम्ही घेऊ शकता, पण माझ्याकडून रोज व्हॉट्सअप ग्रुप चेक होणं शक्य नाही राहिलेलं, कारण की व्हॉट्सअप ग्रुप भरपूर झालेले आहेत. मला असं वाटतं की जे समजूतदार लोक आहेत तो हा मेसेज पॉझिटिव्हली घेतील, ज्यांना काही समजून घ्यायचं नाहीये तो हा निगेटिव्हली घेतील आणि व्हॉट्सअप ग्रुप लवकर सोडून जातील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा. धन्यवाद.